अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे गुरुचरित्र पारायण कसे करावे. सप्ताह सुरुवात कधीपासून करता येईल. गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविक स्वामी सेवेकरी गुरुचरित्र पारायण करतात. जुलै महिन्याच्या सांगतेला गुरुपौर्णिमा आहे. आषाढी एकादशीनंतर चातुर्मास सुरू होतो. चातुर्मासातील पहिली पौर्णिमा आषाढ पौर्णिमा असते. ही पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भारतीय परंपरेत गुरुचे स्थान अगदी वरचे आहे. त्यामुळे या दिवशी गुरुपूजन करून गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक जण गुरुचरित्राचे पारायण करतात. गुरुचरित्राचे पारायण कसे करावे, कोणते नियम पाळावेत याबाबत आपण जाणून घेणार आहोत. बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा आहे. या दिवशी व्यासपूजा केली जाते. गुरुचरित्राचे सप्ताह पद्धतीने पारायण करायचे असेल तर गुरुवार दिनांक 23 जुलै 2026 पासून सुरू करावे. म्हणजे 29 जुलै रोजी 7व्या दिवशी सप्ताहाची सांगता करता येऊ शकेल. तसेच 3 दिवसाचे पारायण करायचे असेल तर सोमवार दिनांक 27 जुलै रोजी सुरू करावे. म्हणजे 3ऱ्या दिवशी गुरुपौर्णिमेला गुरुचरित्र पारायण सांगता करता येऊ शकेल. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी विभागणी केलेली पाहायला मिळते. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान, कर्म, भक्ती याचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनासाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केलेले आहे. गुरुचरित्र ग्रंथाचे अलौकिक महत्त्व. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्तांच्या हृदयात 5वा वेद असेच आहे आणि यात किंचितही अतिशयोक्ती नाही. तसेच दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वरद ग्रंथ असून त्याला श्री गुरूंनी भक्तकाम कल्पद्रुम असा वर देऊन ठेवलेला आहे असे म्हटले जाते. श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे. याशिवाय व्रतवैकल्यही सांगितले आहेत. यात्रांची वर्णने केली आहेत. आचारधर्म शिकवला आहे. मूल्यांची रुजवण केली आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे. गुरुचरित्र पारायणाची तयारी कशी करावी. ज्या दिवशी पारायण सुरू करणार असाल त्या दिवशी एका चौरंगावर स्वच्छ वस्त्रे घालावे आणि त्यावर दत्तगुरूंची स्थापना करावी. दत्तगुरूंची मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती नसेल तर फोटो घ्यावा. दत्तगुरू आणि स्वामींची प्रतिमा असेल तरीही चालेल. गुरुचरित्र पारायण सप्ताह करण्याचा संकल्प करावा. संपूर्ण पारायण निर्विघ्न पद्धतीने पार पडावे यासाठी दत्तगुरूंना साकडे घालावे. दत्तगुरूंची पूजा करण्यापूर्वी प्रथमेश असलेल्या गणपतीचे आवाहन करावे आणि पूजन करावे. दररोज पारायण करताना गुरुचरित्र सुरू करण्यापूर्वी दत्तगुरूंची विशेष पूजा करावी. षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी. दररोज अभिषेक करावा. पिवळी फुले, पिवळ्या रंगाचा समावेश असलेली मिठाई आवर्जून अर्पण करावी. गुरुचरित्र पारायण पूर्ण झाले की पिवळ्या रंगाच्या वस्तू
दत्तगुरूंशी संबंधित वस्तूचे निश्चितपणे दान करावे. आता सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. 5 महत्त्वाचे नियम पाळावेच लागतील. संकल्प करणे आवश्यक आहे. गुरुचरित्र वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने या काळात पारायण वाचन बंद ठेवावे. ज्या वेळेस पहिल्या दिवशी पारायण सुरू केले तीच वेळ पारायण पूर्ण होईपर्यंत कायम ठेवावी. ब्रह्मचर्याचे पालन करावे. पारायण काळात घरात सकारात्मकता ठेवावी. वादविवादामुळे शांतता भंग होऊ देऊ नये. उंबरठ्याला रोज हळदीचे लेपन करावे. वारंवार घरात गोमूत्र शिंपडावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र व 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्रच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचावे. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये. वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. ओळखण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये व आपले चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये. पारायण काळात देवापुढे 7 दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी. देवासाठी एक मोकळा पाट ठेवावा. पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाठावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्यांशी बोलू नये. वाचनात यांत्रिकपणा नको, मनोभावे वाचन करावे. शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.